आंदोलनाअंतर्गत ट्रॅक्टर मोर्चा काढला। आज मराठवाड्यात तालुका निहाय ट्रॅक्टर आणि बैलगाडींचे मोर्चे आहेत आणि हे मोर्चे क्या हुआ तेरा आंदोलनात आहे। सरकारला आम्ही क्या हुआ तेरा वादा हा प्रश्न केलेला आहे। निवडणुकीच्या वेळेस कर्जमुक्तीचा वादा केलेला आहे, इन्शुरन्सचा वादा केलेला आहे, अन्नदाता बनेल ऊर्जादाता म्हणजे वीज आणि सौर ऊर्जा देण्याचा वादा केलेला आहे, हमी भाव देण्याचा वादा केला आहे, शेतकरी सन्मान योजनेतून 15,000 रुपये द्यायचा वादा केला आहे। पण याचे कोणतेही वायदे पूर्ण झालेले नाही। उलट याच्या विरोधात प्रतिक्रिया राज्याच्या मंत्र्यांनी दिलेल्या आहे, मुख्यमंत्र्यांनी दिल्या, उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहे। याचाच अर्थ निवडणुकीला तुम्ही वादे केले होते ते तुम्ही विसरलात आणि म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो आम्ही क्या हुआ तेरा वादा म्हणून शिवसेनेनं संपूर्ण मराठवाड्यात आंदोलन पुकारलेलं आहे। काल राज्य सरकारने प्रभाग रचनेचे आदेश दिलेले आहेत ब या महापालिकेला, पण मुंबई महापालिकेचे मात्र प्रभाग तसेच ठेवलेले आहेत आणि इतर वगळायला सांगितलं। असं नाहीये, सगळे जशीच्या तसेच राहतील। मुंबईची रचना जशी तशीच राहील। ज्या ज्या महापालिकेच्या भौगोलिक सीमा बदलल्या असतील तिथले वॉर्ड बदलले, ज्या ज्या भौगोलिक सीमा बदललेल्या नसतील तिथले वॉर्ड काय बदलतील असं मला वाटत नाही, बदलणारच नाही। तुम्हाला गोळ वाटत नाही काय गोळ? बरं, ती खिशात पैसे घेऊन बसतो काय असं अजित पवारांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना सुनावलेलं आहे त्या शिवसेनेला। खरं बोलले अजित दादा, कारण ज्यावेळेस उद्धवजींचा सारखा होता त्यावेळेस हेच लोक अजित दादा निधी देत नाही, अजित दादा हे देत नाही म्हणून बोंबलत होते, ओरडत नाही बोंबलत होते। आता त्याच अजित दादा बरोबर तुम्हाला बसावं लागतं। निश्चित अजित दादांनी या लोकांची, विशेषतः आमच्यातल्या गेल्या गद्दार लोकांची कोंडी पुन्हा एकदा केलेली आहे। छगन भुजबळ पुन्हा नाराज असल्याची चर्चा आहे। राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाला ते पुन्हा गैरहजर राहील, तर अजित पवारांनी म्हणाला काही तिथे आले नाही गेले तर ठीक आहे, पुढे वाढवू शकतो। तुम्ही कसं बघताय सगळ्याकडे? याच्यातून हे स्पष्ट होते, जर भुजबळ साहेब त्याला गेले नसेल तर भुजबळ साहेब त्या राष्ट्रवादीच्या कोट्यातून नाही तर भारतीय जनता पार्टीच्या कोट्यातून मंत्री झाले की काय, अशा प्रकारचं मला असं वाटतं प्रश्न निश्चित उभा राहू शकतो। पण मला माहिती नाही भुजबळ साहेब का आले। देवेंद्र फडणवीस हे माझी बाप नाही, ठाण्यात बॅनर झळकवले आहेत आणि ठाकरे गटानं नितेश राणेंना डिवचलंय। तुम्ही हे बॅनर झळकवलेले आहे नितेश राणे आणि ठाकरे गटाला, बरोबर आहे ना। आता नितेश राणेचे बाप नारायण राणे साहेब आहेत, सगळं असताना फडणवीस कुठून बाप बोलावला त्यांचा हेच आम्हाला कळालं नाही। गडकरींना पक्षात घेऊ नका असं सीमा हिरे म्हणतायत आणि त्यांनी फडणवीसांची भेट घेतली त्यासाठी। बडगुजर तुमच्याच पक्षात नाही गेले म्हणून विचार। आता मला बडगुजर कुठे जातील, कोणत्या पक्षात जातील हा त्यांचा प्रश्न आहे। आणि भारतीय जनता पार्टीने अनेक लोक ईडी बीडी जेलमध्ये गेले, पवन करून घेतलेले। हीच भारतीय जनता पार्टी, कोणता कुत्ता सलीम कुत्ता बरोबर बडगुजर, हीच भारतीय जनता पार्टीनं प्रचाराचं रान उठवलं होतं। आता काय तो त्यांचा अंतर्गत विषय तो होईल। वाघ्या कुत्र्याचं ते पुन्हा प्रकरण तापत चाललंय। पुणे पोलिसांनी नोटीस पाठवल्यात काही संभाजी ब्रिगेडला। मला असं वाटतं याच्यात इतिहास संशोधकांनी योग्य तो निर्णय घेतला पाहिजे। कोणत्या राजकीय पक्षांनी किंवा कार्यकर्त्यांनी याच्यात लक्ष देण्यापेक्षा जे काही विषय असेल इतिहासामध्ये त्या पद्धतीनं संशोधकाचं मत लक्षात घेऊन याच्यात भूमिका घेतली पाहिजे। मंत्री संजय राठोड यांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता दिसून आली आहे। कोट्यावधीचा खेळ सुरू आहे। अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवर बसले असल्याचा आरोप होतो संजय राठोड। अनेक प्रकार आहे, आता एक प्रकार सांगितला तुम्ही। कित्येक जलसंपदा आणि जलसंधारण खातं वेगळं झाल्यानंतर या खात्यातल्या अधिकाऱ्यांना तुम्हाला कुठं राहायचं स्पष्ट अभिप्राय घेतल्यानंतर पुन्हा एकदा कित्येक लोकांना या खात्यात संजय राठोडांच्या आशीर्वादानं घेतलं गेलेलं आहे। त्यांच्या खात्याचे तब्बल 903 वर्क ऑर्डर देवेंद्र फडणवीसांनी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी रद्द केलेले आहे। बाकीच्या खात्याच्या काय नाही केल्या, याचा अर्थ काहीतरी त्याच्यात गौरवभंगाल आहे आणि मला वाटतं त्या खात्यामध्ये असंच काम चालू आहे, त्या सुधारण्याची आवश्यकता आहे। बेदाम आणि करकाम असं सध्या वेगवेगळ्या खात्यामध्ये दिसते। वेगवेगळ्या सगळ्याच खात्यात आहे, फक्त एक त्या संजय राठोड यांच्या नाही सगळ्याच खात्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरांची चलती आहे। कॉन्ट्रॅक्टर काम सुचवतात आणि मंत्री काम करतात। आता मला आता या ठिकाणी कुठेतरी जी आपल्या संभाजीनगर महापालिकेने एक योजना राबवली, संबंध नसताना सामाजिक न्याय खात्याची योजना राबवते असं माझ्या कानावर आलं। जी वस्तू 10-10, 15-15 लाखाची। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।